बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर, इनका सुमधुर आवाज, जिन्होंने रतन बुआ ट्रॉफी में जिन्हें एक दिन का निमंत्रण था 5 दिन बैठ चुके। उनकी मेहनत, उनका प्रेजेंटेशन माइंड और उनकी तैयारी, उन्होंने अच्छा क्रिकेट भी खेला हुआ है शुरू में पलसपट टीम में, और आज उन्हें एक बड़ा पद भी मिल चुका है। तो फिलहाल एक पार्टी दीपक सर आपके ऊपर है, उसकी तैयारी आपको करना पड़ेगा, लेकिन फिलहाल मैदान के अंदर चल रहे मैच को जीतने के लिए यहां रन चाहिए गवान टीम को 46। हमारे जबरदस्त खिलाड़ी और जबरदस्त हमारे वैसे जीजू जयदास भाऊ पाटिल मैनम पाली, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं पाली टीम के लिए, तो उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। पहले गेंदबाज है कल्पेश शेलके की गेंद बल्ले का बाहरी किनारा लगा है, लेकिन पीछे प्रोडक्शन खराब हुआ है, सिंगल मिला। और देखिए गवान जब टीम हमारे आंखों के सामने आते तो एक बेस्ट अंपायर हमारे विशु कोहली साहब, जिनकी हाइट, जिनकी तबियत, जिनका अंपायर का तजुर्बा और जबरदस्त एक शख्सियत, विशु कोहली सर आपका हम तहे दिल से स्वागत कर रहे हैं इस टूर्नामेंट में। सिद्धेश ने खाता ओपन किया, अनिकेत कोहली, कल्पेश की ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप रखी हुई थी, शरीर से दूर, रिप्ले में आप देख सकते एक बार फिर से, लेकिन रिवो लिया है जरूर। अभी अंपायर फैसला बताएंगे, यानी कि शशि मेहर साहब, जो एक जबरदस्त अंपायर हैं, लेकिन बताएंगे क्या है ये क्या नहीं। अभी जो कुछ है वो अंपायर देंगे, हमें कुछ बोलने की इजाजत नहीं। हमारा काम क्या, जो चल रहा है उसका बखान देने का। वाईट चेंडू आहे आणि याच वेळी व्यासपीठावर सन्मान्य निलेश अरुण शेठ भगत यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या, आणि त्याचप्रमाणे रोशन हातमोडे साहेब तुरमाळे यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावर या। और फुल टॉस बॉल जरूर है, क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट है, इसी बीच सिंगल जरूर मिलेगा। दूसरे के लिए भागने जा रहे हैं, गुड रनिंग बिटवीन द विकेट, बाहर के सेल के ने गेंद को फील्ड किया और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 4 के घर में। थोड़ा सा आयन श्रीरन पाली टीम का जो स्कोर बना है 24 बॉल में 46, थोड़ा सा और 55 तक चाहिए था, लेकिन क्रिकेट है, इसमें कोई गारंटी वारंटी नहीं है, अनिश्चितताओं का खेल है। और उड़ाया, चली 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 गेंद सीमा रेखा पार, आउट ऑफ द, इट्स अ ब्यूटीफुल सिक्सर। अनिकेत कोहली ने इस बार देखा शानदार रफाटा दिया छिरन के लिए, कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट। और इस बार यहां आउटसाइड ऑफ स्टंप गेंद है, अंपायर यहां गणेश जी भाविस्कर सर जिन्होंने वाइट घोषित किया, और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 11 खिलाड़ी जब अंदर खेलते तो 1000 दीवाने बाउंड्री लाइन के बाहर मौजूद है। हमारे एक बेहतरीन जबरदस्त खिलाड़ी और जबरदस्त शख्सियत तुषार कोहली साहब मैनम उल्वे, उनका भी स्वागत है। और भले का बाहरी किनारा लग चुका है, लेकिन फिलहाल रन चुराया, रन चुराना इसे कहते, बैकअप पिच है, अच्छा है। और भाविस्कर अंपायर के लिए तुषार कोहली मैनम उल्वे, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामनाएं। देखिए नेटवर्क आजकल भाविस्कर जी का कितना जबरदस्त हुआ है, पहले शाकाहारी था तो इतना ही था, लेकिन मांसाहारी होने के बाद परिणाम क्या हुआ, देखिए क्या कोहली साहब। स्कोर 12, बगैर नुकसान 9 पे कोहली खेल रहे हैं, 1 पे सिद्धेश कोहली। कल्पेश को परिवर्तन करना पड़ेगा, इस बार जोरदार प्रहार करने गए, सामने स्ट्रोक है डाउन द ग्राउंड, लेकिन बैकअप अच्छा है, इस बार दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे थे, लेकिन यहां बढ़िया थ्रो आया बार क्या का,
इस सिंगल के साथ हम देख सकते हैं तो यहां सदानंद स्मृति गवान टीम का स्कोर 13 रन। 46 का टारगेट है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट, सेलगर के मैदान के ऊपर नाइट टूर्नामेंट का 24 कैरेट का असली आयोजन नियोजन। फुल टॉस देगा तो मार खाएगा तू। कवर के ऊपर देखिए शानदार तरीके से इस बार देखा जाए गगन धमामा छक्का डीजे। और देखिए इस बार ये सिक्सर आया और 6 के साथ ये पहला ओवर अयान शिरन पाली टीम के लिए काफी खतरनाक ओवर साबित हुआ है, महंगा ओवर साबित हो चुका है, लेकिन ये फायदे का ओवर जहां हम देख सकते हैं सदानंद स्मृति गवान टीम के लिए। यस 5 मिनिट अगदी संपलेलं आहे। 15 मिनिटाचा अवघी आहे आपल्या 3 षटकांसाठी, याची दक्षता घ्या। आता एक प्लेयर आपला आतमध्ये खेचला जाईल पाली संघ, लक्षात ठेवा। 5 मिनिटांमध्ये पहिला ओव्हर समाप्त बरोबर झालेला आहे। राहुल टाइम समय इंपॉर्टेंट बात है। खूबसूरत मैदान, फ्लड लाइट, डीजे मास्टर, tenniscricket.in, दीपक पाटिल सर हमारे कमेंटेटर, 3 हमारे अंपायर हेमंत कोहली सर, भविष्कर सर और मेहर सर। आयोजन परफेक्ट है, खूबसूरत मैदान। ये हमारा वीआईपी हमारा मंच देखिए, उसके ऊपर हमारे सचिन गरज साहब, उनके सभी मित्र परिवार मौजूद है। बघा 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला संपवायचे आहेत। तर 15 मिनिटांमध्ये तिसरा षटक जर चालू असेल, शेवटचा चेंडू असेल आणि 1 मिनिट जास्त गेला तर क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला जाईल। टाइम और ये गेंद वाइड है। गेंदबाज राहुल सेल के खराब गेंद साबित हो गई है। टाइमर देखिए परफेक्ट लगाया हुआ है और ये होना ही चाहिए। यहां से कहते हैं ना कि तुम्हें शिस्त लग जाएगी कि क्या होता है। कई कई जगह 4-4 5-5 बज जाते हैं, पहुंचते समय लोग उठते, हम सो जाते हैं और घूम के खेलने का प्रयास। मिस टाइम शॉट है, लेकिन जहां देख सकते हैं तो गली में इस बार देखा जाए मिस फील्ड लेग बाई के स्वरूप में 1 सिंगल और स्कोर आगे 21। अभी डीजे मास्टर तुम्हारी सिस्टम परफेक्ट लग चुकी है, यही हमें चाहिए था, क्योंकि इससे क्या होता है हमें फीडबैक अच्छा मिलता है। नहीं तो हम कल सेवा में थे, पूरा कंठ डाउन हो चुका था। नेक्स्ट डिलीवरी परिवर्तन करना पड़ेगा इस बार देखा जाए। पाली टीम को विकेट की जरूरत है। ओहो, और ये देखिए एबी डिविलियर्स स्टाइल्स खेलने गए थे, ये देखिए दूसरे के लिए, लेकिन रन नहीं मिलेगा क्योंकि बल्लेबाज यहां हम देख सकते हैं तो अनिकेत कोहली लेग बाई के रूप में सिंगल जरूर मिलेगा। खुद खेल रहे 15 पे, सिद्धेश कोहली खेल रहे 2 पे और यहां देखिए स्कोर है 22, मतलब 22 और अंपायर 22 के, मतलब कहने का तात्पर्य 22 आया। हम तो हिंदी में 22 बोला था, प्रणय बोले मराठी में बोलो 22, तो याद आ गया 22 करके। रणनीति है, दिमाग है, फास्ट जमाना है। ड्राई फ्रूट हेमंत कोहली सर बहुत खाते हैं। कस चलिए खेल खल्लास और विकेट नंबर पहला गॉन। इस बार देखा जाए सिद्धेश कोहली 2 रन बना के आउट। कैच लपका रोहित जी पाटिल ने 22 पे पहला झटका। सदानंद स्मृति गवान टीम को डीजे।
नेक्स्ट बॉल और उड़ाया, ये कैच है, पकड़ो, शाबाश। और विकेट नंबर दूसरा गॉन। मिस्टर जीवन कोहली चले इस बार देखा जाए अंडा लेके ड्रेसिंग रूम में, चाहे सम्राट का हो जाए आटा या रेलवे का हो जाए पाटा, जाने वाले को हम करते टाटा। ठोक डीजे लाइट। यस, और इसी के साथ आई एक मेरा माता का गाना सुना। सदानंद स्मृति गवान के टीम को दो बड़े धक्के लग चुके। राहुल सेल्के की हुआ गेंदबाजी चल रही, बैक टू बैक 2 सफलता हासिल किया है, लेकिन मैदान के अंदर अनिकेत कोहली नाम के एक धाकड़ बल्लेबाज 15 पे खेल रहे। 4 नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए मिस्टर संदेश कोहली। खूबसूरत मैदान, मैदान देखिए कैसा पूरी तरह से, कैसा भी रनिंग करो, कैसी भी डाई मारो, कुछ नहीं होगा, लेकिन संभाल के। 7 यानी कि 8 मिनट हो चुके हैं। और टैप किया गेंद को, बैकवर्ड पॉइंट के ऊपर गेंद चली गई, सीमा रेखा के नजदीक गेंद को फील्ड किया। तब तक के लिए बल्लेबाज संदेश ने 2 रन इकट्ठा किया। टीम का स्कोर 24। इस मैच का आनंद लुत्फ लेते हुए हमारे जयदास बाबू पाटिल मेहमान पाली के और पाली के हमारे हनुमान जी भी इस बार हनुमान सेल के पाली ग्रामस्थ मैच को देख रहे हैं, उनका हार्दिक स्वागत। 24। यस, अभी क्या करना पड़ेगा, देखना पड़ेगा। और एक बार फिर से ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया, गैप में गेंद, बाहर का सेल के गेंद के पीछे पकड़ा गेंद को, मैंने कहा सिंगल, गुड थ्रो। और इसी के साथ ये ओवर हुआ खत्म। डोंट 1 मिनट बाकी था, उससे पहले ओवर खत्म हो चुका है। यानी कि देख सकते हैं राहुल सेल्के की इस ओवर में रन आ चुके मेरे हिसाब से 6। बहुत ही शानदार ओवर साबित हो चुका है अयांश ने पाली टीम को। पाणी की मांग मैदान के अंदर, पाणी लेके जाए 12 प्रतिनिधी। आता विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आणि 21 धावा। चला 12 प्रतिनिधी लवकर जायचं। विशाल भाई देखिए हमारे, हार्दिक स्वागत। पाली बहुत ही बढ़िया हमारे रोमन ट्रॉफी का आयोजन आपने देखा होगा, सुंदर। लेकिन अभी 21 की जरूरत है, आने वाले 12 में 10.50 का रिक्वायर्ड रन रेट है। नेक्स्ट मैच मैदान के अंदर होगी वरुणी किलन वाशिगाव बी बनाम VRCC गणेशपुरी। अंपायरांना विनंती आहे, तुम्ही जास्त मीटिंग घेऊ नका। आज किती वर्ष तुम्ही एकमेकांसोबत बोलता का चालता, काय फायदा नाही आहे। काहीतरी बघा, नवीन होऊन जाऊ दे दणका। नाही नाही, आता ते सर आता डबल करूच शकत नाही, त्यांची पाली बाहेर होईल सगळी। तीसरे गेंदबाज मिस्टर परेश शेलके। कोटे का पहला पारी का तीसरा ओवर। टीम का टोटल स्कोर है इस बार देखा जाए यहां 25, जीतने के लिए 12 में चाहिए 21। सामने बल्लेबाज खेल रहे सिद्धेश कोहली 3 पे, अनिकेत कोहली खेल रहे 15 पे, मंगेश कोहली, संदेश कोहली माफ कीजिए, संदेश कोहली खेल रहे 3 पे, अनिकेत कोहली 15 पे। जानदार शानदार आयोजन, नियोजन सेलगर में चल रहा है टूर्नामेंट का, बढ़िया नियोजन। और किनारा लग चुका है, यह खतरा बन सकता है क्या, देखना पड़ेगा। ओहो, फिलहाल यह खतरा जरूर था। विकेट कीपर के पास इतना तेज गति के साथ मानो थ्रो किया, तो मानो इस बार देखा पकड़ना थोड़ा अच्छी ट्राई थी। अगर पकड़ हाथ में पकड़ लेते तो करीबी मामला होता दोनों एंड पे, लेकिन दोनों एंड पे कोई खतरा नहीं है। 11 बॉल 21 रनों की जरूरत है यहां सदानंद स्मृति गवान टीम को जीतने के लिए। और शॉट ऑफ लेन है, हवा में जरा बार किया, शाबाश विष्णु। विष्णु ने कैच को लपका और इसी के साथ विकेट नंबर तीसरा गॉन। 25 लॉस ऑफ 3 सदानंद स्मृति गवान टीम। चलिए स्पीड अप और नए बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी भेजिए।
10 बॉल और 21 रन। सफेद जर्सी में इस बार देखा जाए आयांश पाली टीम खेल रही है। कड़ाकेदार आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय हो चुका है, लेकिन यहाँ स्वर्गीय महेश स्पोर्ट ट्रॉफी 2025 और ये देखिए उन्होंने एक नया इंस्टा के ऊपर एक जाहिरात लाया है और हमारी बहन भी भाग गई वहां से। उनका भी हार्दिक स्वागत। जयदत्त भाव आप देखते रहिए, सुंदर आयोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम है, लेकिन जीतने के लिए 10 बॉल में 21 रनों की जरूरत है। रात काली है और उसमें उजाला देके किस तरह से चमक रहा है। खचाखच भरा हुआ यह मैदान, लोगों की भीड़ गवाह दे रहा है। अर्जुन ने जब प्रण किया था कि मैं जयदत्त का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था, लेकिन विशाल जन समूह टूर्नामेंट का गवाह है। 10 बॉल 10 में 21 चाहिए। बिल्कुल इस बार देखिए हार्दिक स्वागत। एक बार फिर से बैक फुट जाकर के उनको पुल किया। विष्णु गेंद के पीछे दौड़ रहा है और फील्डिंग यानी कवर करना पड़ा। मिड विकेट के ऊपर वो थे, काउ कॉर्नर के एरिया को उन्होंने कवर किया। टीम का स्कोर पहुंचा है 27 यानी कि 27। इक्कीस को अब तो जीतने के लिए 27 रन बन चुके हैं और जीतने के लिए 9 में 19 चाहिए। और गई, हवा में गई, हक्का पक्का धूम धड़का और इस गेंद के ऊपर मार दिया छक्का। लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर और पिच बॉल को पनिशमेंट, चली गेंद सीमा रेखा बाहर। यह खतरनाक छक्का आया, ओवर पिच बॉल फेंकी। इस बार देखा जाए परेश शेलके ने, कहते ना कि शेर के इलाके में बकरी छोड़ेगा तो बकरी का पर्दा फाश होगा और बैट्समैन के इलाके में गेंद फेंकेगा तो गेंद की चटनी होगी। छक्के के साथ स्कोर आ गई 33। इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी 2 गेंदें शेष है, 8 में 13 चाहिए। और ये बाहर है, ये बाहर है, ये आसमानी तूफानी छक्का और बॉलर बहुत छक्का। हैप्टेकर की बॉल के ऊपर देखिए खतरनाक छक्का आ चुका है। जरूरत नहीं थी, ऑन द पिक किया मिड विकेट के ऊपर और टीम का स्कोर आगे बढ़ता है 39-39। 7 बॉल 7। कुणाल कोहली मछली की ताकत है भुजाओं में। हाँ, आखिरी 7 बॉल में 7 मैच नजदीक लाया है। खराब गेंदबाजी परेश शेलके की। एक और पिच, एक हैप्टेकर बॉल, उसके ऊपर 2 बड़े हिट छक्के आए और गई तीसरा उतुंगा छक्का और हक्का बक्का दिल टूटा है पाली का और घाव गंभीर हुआ है और पूरी तरह से पाली के दर्शक निराश होंगे। बैक टू बैक 3 छक्के। ऋणी किरण वाशिगाव वर्सेस VRCC गणेशपुरी, दोन्ही कॅप्टन टॉस साठी हजर। टॉस झालाय, निर्णय वाशिगाव संघाने फिल्डिंग घेतलेली आहे। लगेच मॅच संपल्याने थांबायचं नाही, धावत आतमध्ये। और ये देखिए 6 में 1 रन चाहिए। बैक टू बैक 3 छक्के। सेल के रात भर सोएगा नहीं आज। कुणाल कोहली ने अपना रूप धारण किया और ऐसे 3 छक्के टर्निंग पॉइंट के ऊपर मार दिए। 3 गेंदों में 18 है और अभी ये जब 3 छक्के आने के बाद परिणाम गंभीर हुआ आणि सचिन सेठ यांच्या वतीनं हॅट्रिक साठी 500 रुपये, 1000 रुपये, 1000 रुपये। दिलदार व्यक्तिमत्व वर्गाचे क्रिकेट खिलाडी थे सचिन घरत साहब। यम्बाई मैच फिनिश। खतरनाक खेल इसे कहते, टोकम टोक। और आदरणीय शिवतेज कोहली यांचा सन्मान करतील यम्बाई, एक जबरदस्त क्रिकेटर आणि यांच्या शुभ हस्ते होते इथं सत्कार। काय बॅटिंग झाली यार, वाजू याला म्हणतात। वीज कशी कडाडते तसे षटकार। हाडलग इकडं आपण आभार मानूया आयन पाली संघाचे आणि अभिनंदन इकडे करूया सदानंद स्मृती गव्हाण मॅन ऑफ द मॅच कुणाल कोहली आणि
बारके शेळके आपणास विनंती असेल आपण मंचावर यावं आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते कुणाल कोहलीला. मी सचिन साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण कुणाल नाईक कुणाल कोहली आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. वेळ घालवू नका आणि बाकी खेळाडू हस्तांदोलन करा. कुणाल कोहली आपण फक्त यायचं आहे आणि बाकी पाळी संघ आणि गव्हाण संघ आपण हस्तांदोलन करा. सचिन साहेबांच्या शुभ हस्ते इथं मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि 1000 रुपये आमचे सचिन गरज साहेब यांच्या वतीने. दोन व्यक्तिमत्व अगदी समोर आहेत आणि त्यांच्या सचिन साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सचिन गरज साहेब यांच्या वतीने. वेल डन. बघा सचिन गरज साहेब यांनी सुद्धा क्रिकेटमध्ये असे षटकार ठोकलेले आहेत पण त्यांना माहिती आहे आता मात्र खेळून आपल्याला उत्तेजन द्यायचे. वेल डन. अभिनंदन. पुन्हा पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील आणि चला विनंती असेल टॉस जिंकले प्रणय वाशीगाव आपण आतमध्ये उतरलेले आहेत. अभिनंदन आपलं आणि सलामीची जोडी VRCC गणेशपुरी लगेच पाठवा. हडलक पाळी संघ आमचे रोहितजी पाटील हनुमानजी शेळके बारके शेळके या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रयत्न चांगला केलात आपण. चला आपले बारके शेळके आपण सत्कारासाठी यायचं आहे. बारके शेळके पाळीचे लगेच मॅच ऑन करून घ्या. जास्त वेळ घालू नका. जबरदस्त अगदी मॅच झाली. मस्त मॅच. पैसा वसूल. फर्स्ट राऊंडची मात्र शेवटची मॅच आहे. रुनिक 11 वाशीगाव वर्सेस VRCC गणेशपुरी. त्यामध्ये रुनिक 11 वाशीगाव संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि VRCC गणेशपुरी संघाला बॅटिंगसाठी निमंत्रण दिलेलं आहे. मॅचमध्ये अगदी मजा होईल आणि आपण ऐकूया दीपक पाटील सर यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी. हॅलो. तर पहिल्या फेरीमधील चौथ्या सामन्याकडे आपण वळूयात. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील मनापासून स्वागत करतोय. जे टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून यूट्यूबवर लाईव्ह पाहतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं शेलकर रजनी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. दमदार सुरुवात. अपील पाहायला मिळाली खरं तर विकेट किपर एंड कडून. गोलंदाज मात्र कोणती अपील नव्हती. पहिलाच बॉल चांगला पडलाय. बुंध्यात टाकला होता गोलंदाज प्रवीण भगत. विनेशसाठी हा ही चेंडू निर्धाव निघून गेलाय. चांगली सुरुवात केली प्रवीण भगतनं. पहिले 2 डॉट बॉल. VRCC गणेशपुरी सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. फार कमी स्पर्धा खेळलाय परंतु फॉर्म चांगला आहे. इकडे पाहूया बॉल हवेत आहे. संधी आहे. ओ पाठमोरा धावत असताना इकडे मात्र संधी चांगली होती कारण बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. विनेशचा उडालेला झेल बाल बचावलाय असंच म्हणावं लागेल. श्री गणेशा धावसंख्येचा होत असताना 2 या धावेनं 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावर. विनेश डोलकर आणि
प्रथमेश कोळी लगातार 3 षटकारांना पारितोषिक आहे. प्रितेशजी म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल गणेशपुरी संघासाठी. गणेशपुरी संघासाठी शुभेच्छा सुद्धा आल्यात. प्रथमेश प्रतीक यांचे पिता श्री प्रकाशजी कोळी या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे फटका फसलाय फॉलो थ्रू मध्ये प्रवीण भगत यांनी टिपलाय झेल. पहिला धक्का VRCC गणेशपुरी संघाला. विनेश डोलकर मैदानाच्या बाहेर. दोन धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगली सुरुवात केली प्रवीण भगत. फार मोठा रनअप नाही आहे. ॲक्युरसी चांगली आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न करतात गोलंदाजीमधून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 अजित कोळी येतोय. बॅकफुटला गेला, कट केला यावेळेस मात्र. शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून बॉल निघाला आता मात्र सरळ डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सुरेख फटका लेट कट खेळला होता आणि या 4 धावा मिळत असताना अजित कोळीनं पहिला मोठा स्ट्रोक खेळलाय गणेशपुरीसाठी. 4 धावेनं टोटल 6 वर. गणेशजी कोळी अर्थातच यूट्यूबवरील प्रसिद्ध फेमस व्यक्तिमत्व मी बेलपाडकर या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. फुल लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चौकारानंतर मात्र कमबॅक करत असताना प्रवीण भगतचं पहिलं षटक संपलंय. धाव फलकावर धावा आपण पाहूयात. 1 गडी बाद 6. प्रथमेश कोळी नॉन स्ट्राईक एंडला 6 बॉल. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये प्रथमेश कोळी जेवढे जास्तीत जास्त चेंडू खेळले यातले 6 तर निघालेत. त्यामुळे जास्तीत स्ट्राईक ठेवावी लागेल. सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. पहिल्या षटकानंतर फक्त 6 धावा. पहिल्या फेरीमधील 4थी लढत आपण पाहतोय. यापूर्वी सुरुवातीच्या 2 लढती CI11 भैरवनाथ दुतुम संघानं जिंकल्यात. त्यानंतर पाठीमागचा सामना सदानंद स्मृती गव्हाण संघानं जिंकला. त्यामुळे गव्हाण संघाच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ लागणार आहे आणि त्यानंतर त्या लढतीतील विजेता संघ शेवटची मॅच खेळेल दुतुम संघाच्या विरोधामध्ये. प्रथमेश कोळी ऑन स्ट्राईक नाव. एक दिग्गज खेळाडू उल्वे नोड परिसरामधील आणि सातत्यानं परिमल टेनिस क्रिकेटमधील खरं तर पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये तालुकानिय असू द्या, ओपनच्या स्पर्धा असू द्या, जायकवान असू द्या, सगळ्यांना प्रभावित करतो आपल्या खेळांना असता गायत. आणि त्याच्यावर आता मात्र मोठी जबाबदारी असेल या मॅचची VRCC गणेशपुरी संघाची. कार्तिकचा हा बॉल थोडासा हवेमध्ये आहे. इकडे मात्र गलीमध्ये फिल्डरला बेट केलंय. सिंगलच येत आहे. बॉल टर्न होतो बऱ्याच वेळेला. पॉइंट असेल किंवा गली क्षेत्रामध्ये असेल, टप्पा पडल्यानंतर बॉल काटा बदलतो, चेंज होत असतो. त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करणं थोडंसं कठीण होतं खेळाडूंना. प्रथमेश कोळीनं खातं उघडलं 1 या धावेनं. अजित कोळी आता मात्र स्ट्राईक एंडला असेल. 7 धावा धाव फलकावर. शॉट ऑफ लेंथ पाठीमागे वळून मारलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांकरता अजित कोळीच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. चांगला स्ट्रोक. शॉट ऑफ लेंथ होता. पाठीमागे आला. क्रीजच्या खोलीचा वापर केला अजित कोळीनं आणि त्यानंतर मात्र हा फटका फुलचा कार्तिक तेवर आपण पाहतोय. गोलंदाजी पार्कवर पहिल्या 2 बॉलमध्ये 5 दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फारशा धावा दिल्या नव्हत्या. प्रवीण भगत यांनी फक्त 6 धावांचं षटक टाकले. त्यामुळे कुठेतरी ते षटक आता मात्र रिकवर करावं लागेल VRCC गणेशपुरी संघाला. कार्तिक तेवर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. फुल टॉस आहे. समोर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षकाला बीट केलं, परंतु पाठीमागून मात्र कव्हर फिल्डर वेगानं आलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. फुल टॉस होता. थोडासा वॅकंट एरिया निवडायला हवा होता अजितकडून. सिंगलच आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
काल 12 वाजून 8 मिनिटांनी ही स्पर्धा संपली होती. या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय आजपर्यंत या पहिल्या 4 रात्रीमध्ये 3 संघ उल्वे नोडमधील सुपर 6ला दाखल झालेत. आजही अनेक संघ उल्वे नोडमधील खेळतात. शॉट ऑफ लेन पूल केलाय, सरळ स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. हो प्रथमेश कोळीचा सोडलाय झेल. मोठी विकेट या मॅचची होती. मिळाली असती कार्तिक तेवरला, वाशीगाव संघाला. सोप्पा झेल होता. छातीवर घेण्याचा प्रयत्न थोडासा बसला, जजमेंट थोडंसं चुकलं आणि त्याचमुळे इकडे मात्र प्रथमेशला मोठं जीवनदान मिळालंय. अजित कोळी पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. फुल ऑन लाईन तोता खोदून काढलाय. बॅक टू द बॉलर. रन मिळणार नाहीये. काय चेंडू होता. तेवरचे तेवर पहा कसे आहेत. सुपर बॉलिंग. खोलवट टप्प्याचा चेंडू टाकला होता. यॉर्क केलं होतं यावेळेस अजित कोळीला. 13 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडू असेल. ऑन साईडला उडवलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहत बसावं लागेल. जाईल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. प्रथमेश विनेश बाद झालाय. प्रथमेश शांत आहे, परंतु एका बाजूला अजित कोळीनं पूर्णपणे किल्ला लढवलाय. 6 बॉलमध्ये आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. चांगली बॅटिंग करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहतोय. हा टीम स्क्वॉड VRCC गणेशपुरी संघाचा. मी बेलपाडकर, गणेशजी कोळी, फेमस यूट्यूबर. बरेचसे व्हिडिओज आपण पाहत असो फिशिंगच्या रिलेटेड. त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. मोनिश सुतार आलाय. रोनिक 11 वाशीगाव ब. यस अंपायर. चला समोर. यस. ऑन स्ट्राइक प्रथमेश. बॅकफुटवरून स्लॅश केलाय. कबा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. प्रथमेश सिंगल स्ट्राइक रोटेट करताना दिसलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. स्कोर कार्ड गणेशपुरीचा 20 वर. अजून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महेश स्पोर्ट्स चषक शेलगर आज या स्पर्धेची 5वी रात्र आपण एन्जॉय करतोय. पहिल्या रात्री कपिल कोळीचा विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे हा संघ दाखल झालाय सुपर 6. थोडासा बाहेर ठेवला होता. पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड लाईनच्या बाहेरून चाललेला हा चेंडू व्हाईट बॉल. VRCC गणेशपुरी संघाचा टीम स्क्वॉड. पाठीमागे प्रतीक कोळी आहेत. मैदानामध्ये प्रथमेश कोळी आहेत. जय मल्हार हॉटेल थोडंसं रिकामं पडलं असेल आज. उल्वे नोडमधील एक फेमस हॉटेल आहे खरं तर खवयांसाठी. व्हाईट बॉलचा इशारा. सानाद व्हाईट बॉल. थोडंसं दडपण घेतले की काय गोलंदाजांना. हाही चेंडू बराच बाहेर फेकलाय गोलंदाज मोनी सुतारना. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर आता मात्र 22 वर. 22. 22 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये 22कर. आतापर्यंत 22 धावा. हो यावेळेचा हा चेंडू इकडून मात्र डॉट निघालाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता अजित कडून, पण त्याच्यामध्ये यश येताना दिसलं नाहीये. डॉट बॉल. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण क्षणचित्र पाहताय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सुपर कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या संपूर्ण टीमला सॅल्यूट आहेत. चेंज ऑफ पेस परंतु ओळखला लवकर अजितनं. बॅकफुटला गेला. दिशा दिले. स्क्वेअर कटचा फटका. लॉंग चेस आहे कव्हर फिल्डरला. तोपर्यंत मात्र रन्स निघाल्यात. तिसऱ्यासाठी पळालेत आणि इकडे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न सुद्धा झाला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट मात्र स्मार्ट होती. 3 धावा पूर्ण होत असताना. मी बेलपाडकर संपूर्ण विभागामधील फेमस यूट्यूबर ज्यानं मात्र सगळ्यांनाच खरं तर फिशिंगचे व्हिडिओज असतील त्याचा नाद लावलाय. गणेशजी कोळी साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय महेश स्पोर्ट्स चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम. तीन धावा मिळाल्या.
पुढे सरसावत डाऊन दी ग्राउंड परंतु लॉंग ऑनला अखेरीस जेर बंद केले. आज प्रथमेश कोळी चाललेला नाही या मैदानावर. एक झेल सोडला होता परंतु यावेळेस मात्र निर्णायक विकेट मिळवले. सगळ्यात मोठा हादरा VRCC गणेशपुरी टीमला. फक्त 3 धावा काढून तंबूमध्ये. जयेश पाटीलनंच अगोदर झेल सोडला होता आणि त्या जयेश पाटीलनं मात्र तो झेल टिपलाय. त्यामुळं जीवनदानाचा जास्त फायदा झालेला नाहीये VRCC गणेशपुरी संघाला. प्रथमेशला पुढे सरसावत खरं तर एक वेगळ्या ॲक्शनमध्ये अनोख्या स्टाईलमध्ये येऊन हा फटका सजवला होता. फ्रंट फूट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु जास्त टाइम करता आला नाहीये. मोठी विकेट लढावं लागेल आता मात्र. परंतु स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. अजित कोळी चांगला खेळतोय सध्याच्या घडीला. 8 बॉलमध्ये 18 धावांचं योगदान दिले. त्याच्या साथीला राहुल कोळी. आणि राहुल कोळी म्हटला तर आक्रमक फलंदाज, विस्फोटक फलंदाज गणेशपुरी संघाचा ओळखला जातो. त्यामुळे सलामीवीरांचं योगदान फारसं राहिलेलं नाही या मॅचमध्ये. विनेश 2, प्रथमेश 3. मोनिश सुतार. सगळ्यात महत्वाची सफलता मात्र मोनिशला मिळाले. ओ द स्टंप्स ना फटका मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज उलटा धावलाय मोनिश आणि झेल पर्यंत कॅरीज करता आलं नाही. उलटे झेल टिपणं खरं तर थोडंसं सोपं नसतं. समोरून जेवढा अगदी परफेक्टली अंदाजामध्ये आपण येत असतो तेवढंही सोपं नसतं. शेवटपर्यंत बॉलवर मात्र तुम्हाला नजर ठेवावी लागते. परंतु इकडे मात्र जीवनदान मिळालंय. 2 धावा मिळतील. राहुल कोळीला पहिल्याच चेंडूवर जीवनदान. प्रथमेशला सुद्धा मिळालं होतं. त्याचा फायदा झाला नव्हता. परंतु आता मात्र राहुल कोळी आणखीन एक आक्रमक फलंदाज त्याला सुद्धा जीवनदान दिलंय ते स्वतः मोनिश सुतारनं. स्लो वर्मन होता. लवकर ओळखला. जीवनदानाची आता मात्र किंमत मोजावी लागेल. बॉलला पाठवले ते सरळ बड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं 6 धावांकरता. थोडासा बॅनरला बाजूच्या हिट झाला असताना तर बरेच पैसे मिळाले असते. अगदी त्याच दिशेनं चेंडू गेला होता. जरीवरी डाबा आमचे कुंदनजी बघत पहा अगदी त्याच्या थोडासा बाजूला जाऊन पडला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर तब्बल 33 धावा 11च्या सरासरीने धावा आल्यात. ही सरासरी चांगली आहे खरं तर या मैदानावरची 11ची सरासरी. आणि अजून याच सरासरीनं शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या. पुन्हा एकदा 44-45च्या आसपास पोहोचावं लागेल कारण बॉलिंग स्ट्रॉंग आहे गणेशपुरी संघाकडे. परंतु तरी सुद्धा शेवटच्या षटकामध्ये जास्तीत धावा मिळवण्याचा मात्र मानस असेल तो VRCC गणेशपुरीचा. चौथं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल नयन शिगवण. हे फार महत्वाचं षटक असेल. प्रोजेक्टेड स्कोर 44 दाखवते सध्याच्या घडीला. पहिल्या रात्री कपिल कोळीचा कोंबडभुज संघ दाखल झाला होता. दुसऱ्या रात्री मास्टर ऋषी नाईक आयशा 11 न्यू यंगस्टर वहाळ हा संघ दाखल झाला होता. तिसऱ्या रात्री रिवा 11 जीवदानी बामण डोंगरी. 3 रात्र सलग उल्वे नोडमधील संघ दाखल झाले होते आणि कालच्या रात्री उल्वे नोडमधील एकही संघ नव्हता लॉट्समध्ये आणि त्यामुळे श्राव्या 11 श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ बी पोलमधून दाखल झालाय कालच्या रात्री. आज 5व्या रात्री पाहूयात दुतुम संघानं 2 सामने जिंकलेत. गव्हाण संघ जिंकलाय. वाशीगाव ब आणि VRCC गणेशपुरी यामध्ये मॅच सुरू आहे. फुल टॉस होता मिस केलाय. हा चांगला चेंडू होता खरं तर. एका मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. आणखीन एक डॉट बॉल आज नाराज करतोय. थोडंसं मागच्या 2 बॉलमध्ये धाव आलेली नाहीये कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नेहमी स्लॉगवरच्या षटकामध्ये धावा काढणं गरजेचं असतं. हे आमचे आयोजक साहिल भगत आपल्या TV स्क्रीनवर. स्पोर्ट्स सायकल
आणखीन एक डॉट बॉल. काय बॉलिंग सुरू आहे नयनची. नयनरम्य गोलंदाजी. सध्याच्या घडीला टिच्चून मारा केलाय. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये हलू दिलं नाहीये ते राहुल कोहलीला. आणि सुरुवातीला असं वाटत होतं ही धावसंख्या मात्र 40 क्रॉस होईल, 44च्या आसपास जाऊ शकेल, परंतु सध्याच्या घडीला आता मात्र पाहिलं तर संपूर्णपणे वाशीगाव संघाचा गोलंदाज नयन शिगवणचा दबदबा मात्र या मैदानावर. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. तोही बॉल निघालाय. अनादर डॉट बॉल. चौथा चेंडू निर्धाव आहे आणि राहुल कोहली मात्र अक्षरशः हातात झालाय. हलकासा लेग ब्रेक होतोय, जास्त टर्न नाहीये, परंतु दिशा परफेक्टली ठेवले. अचूक टप्प्यावर चेंडू पडतोय आणि बरोबर वाईड लाईनच्या आतमधून निघालेत चेंडू. सुपर बॉलिंग. अचूकता पाहायला मिळाले नयनची. आडव्या बॅट ऑन साईडला टोलवलाय आणि जाता जाता का होईना राहुल कोहलीच्या बॅट मधून येतोय तडाके बंद फटका, षटकार. थोडस हायस वाटलं असेल आता मात्र गणेशपुरी संघाच्या खेळाडूंना. थोडंसं ऑफस्टूमच्या बाहेर अगोदरच निघाला होता. हेच जर आधी झालं असतं, कारण तुम्हाला स्टान्स चेंज करावा लागतो सध्याच्या घडीला. कारण वाईड डॉट टाकण्याचा प्रयत्न असतो, आउटसाईड ऑफस्टम गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो, परंतु अगोदरचे चेंडू आपण पाहिले राहुल कोहली थोडासा जागेवरूनच स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्यामध्येच त्याला अपयश येताना दिसलं. इकडे 40 धावा झाल्यात पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हा स्ट्रोक चांगला होता, स्लॉग स्वीप केला होता आणि काय उंच पाठवला. ही ताकद जरूर आहे. हा बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. 7 बॉलमध्ये 14, परंतु कुठेतरी ते 4 डॉट बॉल अजून खूपच असतील ते गणेशपुरी संघाच्या खेळाडूंना. कारण त्या 4 बॉलमध्ये 5-6 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा 45च्या पुढे हा स्कोर कार्ड आहे. अजित कोहली 9 बॉलमध्ये 19, राहुल कोहली 7 बॉलमध्ये 14. दोघंही चांगले खेळले. आणि गोलंदाजी आपण पाहतोय प्रवीण भगत. सुरुवातीचं षटक टाकलं, 6 धावा दिल्या. कार्तिक तेवरनं 13, मोनी सुतारनं 14 आणि नयननं 7. चोवीस बॉलमध्ये 41 धावांची गरज आहे. आणि आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आदरातिथ्य केलं जाईल. आणि स्वागत केलं जाईल प्रसिद्ध यूट्यूबर अर्थातच मी बैलपाडकर चॅनल आणि गणेशजी कोळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय ते गणेशजी कोळी यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. तुम्हाला अगदी फिशिंगचे सगळेच व्हिडिओ पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर अनेक संपूर्ण या विभागामधील आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक व्ह्यूवर्स खरं तर त्यांचे व्हिडिओचे पसंती देत असतात. भाई मंदारजी भगत आणि कुशल भगत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून हार्दिक असं आभार व्यक्त करतोय. चला बॅटर प्लीज. मी बेलपाडकर. जरूर चॅनलवर जा तुम्ही यूट्यूबला आणि एकदा तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील त्यांच्या चॅनलचे. आणि प्रेम करा, सबस्क्राईब करा. हे चॅनल 2.5 लाखाच्या आसपास सबस्क्रायबर आहेत आय थिंक. त्यामुळे आपल्या हक्काचं मराठी माणसाचं चॅनल आहे आणि जरूर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा आवडतील. त्या एकदा आवड निर्माण झाली की तुम्ही रोजच पाहत जाल, हे आम्ही हक्काने सांगू शकतो. चला सलामीची जोडी पाठवा वाशीगाव. आपल्याकडे जास्त वेळ नसतो या स्पर्धेमध्ये. चला सलामीची जोडी पाठवा. चला पंच. आणि गव्हाण संघाचे कॅप्टन आपण रेडी राहा, येऊन राहा आणि स्टेजवर येऊन बसला तरी चालेल. स्वागत आहे तुमचं.
जीवनजी भगत यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ते 41 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी वाशीगाव संघाला. प्रथमेचा पहिलाच बॉल पूल करायचा होता परंतु टायमिंग जुळलं नाही. यावेळेस मात्र मोनिश सुतार एक चांगला फलंदाज ओळखला जातो वाशीगाव संघाचा. प्रितेश मात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. आयवॉक यासाठी 200 रुपयांचा आहेच. संपूर्ण स्पर्धेमध्ये यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट अप्रतिम फटका. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू एक टप्प्यानेशी सीमा पार. 4 धावांकरता चौकारानं मात्र खातं उघडलं जात आहे. थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता प्रथमेश कोळीनं आणि त्याच वेळेस सोपं झालं फलंदाजाला ड्राईव्ह करणं. कारण मिडल स्टंपवर होता चेंडू त्यामुळं ड्राईव्हला थोडं सोपं पडतं. इकडे फटका पाहूया. फसलाय बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बरेच धावले होते राहुल. शेवटपर्यंत पोहोचता आलं नाहीये. चेंडू बराच वेळ हवेमध्ये लोंबकळत होता परंतु कधी कधी असे एफर्ट्स घ्यावे लागतात. तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क करावा लागतो. जेव्हा तुम्हाला कमी धावा वाचवायच्या असतात त्यावेळेस तुम्हाला क्षेत्ररक्षणामधून उच्च दर्जाची कामगिरी करावी लागते. इकडे एक प्रकारचं जीवनदान मिळाले मोनिश सुतारला. 6 धावा धावफलकावर. प्रथमेश कोळी आज बॅट चाललेली नाहीये. बॉलिंग मधून पाहूया काय घडतंय का. ओ इकडे सुद्धा थोडासा मिसटायमिंग होता परंतु मिडऑफच्या वरतून निघालाय. लॉंग चेस बॉल फील्ड बॉल सीमा पार 4. सर्कल रिस्ट्रिक्शनचा हाच फायदा असतो. हा चेंडू टप्पा पाडण्यात सरळ गेला होता. मुवमेंट्स नव्हत्या खरं तर या बॉलमध्ये. थोडासा मिसक्यूट जरूर होता परंतु बऱ्याच वेळेला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा सीमारेषेच्या बाहेर जात असतात. इतकंही टायमिंग प्रॉपर नव्हतं पहा परंतु धावा येऊ द्या. धावा मिळणं गरजेचं. ओ पुढे सरसावत फ्रंट फूट ड्राईव्ह वाडे शॉट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेशला पाठवले. 6 धावांकरता षटकार. काय बॅटिंग आहे. काय तेवर आहेत खरं तर मोनिश सुतारचे. कार्तिक नॉन स्ट्राईक एंडला परंतु तेवर दाखवतोय मोनिश. 16 धावा धावफलकावर. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं आणि प्रथमेश कोळीवर हल्ला चढवलाय. चेंज ऑफ पेस. धीम्या गतीने टाकलेला बॉल ओळखला. बॅकफुट फुल पाहायला मिळतोय. पाठवलाय स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिल्याच ओव्हरमध्ये जवळ सामन्याचा निकाल लागतोय की काय. प्रथमेश कोळीचा आज खेळ मात्र झालेला नाहीये. बॅटिंग मधून सुद्धा निराशा आणि गोलंदाजी मधून सुद्धा निराशा. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा. 20 ऑन बोर्ड. महागडे षटक. गव्हाण टीमचे कॅप्टन आपण हळूहळू पोहोचा. कारण आम्ही तुम्हाला अनाउन्समेंट करेपर्यंत आम्ही 2 वेळा अनाउन्समेंट केली तर असं समजायचं का आयोजकांनी आम्हाला 8 ते 10 वेळा सांगितलंय तेव्हा आम्ही 2दा करतो. म्हणजे प्रेशर आमच्यावर किती आहे. आमचे साहिलजी थोडंसं टेक्स्ट मेसेज करत असताना बॅग घेऊन निघालेत आज लवकर. यंबा आहेत आमचे. सुजल घरात आहेत. सुजल आजच दिसलेत खरं तर. वैष्णोदेवीला गेले होते. 4 रात्र त्यांची उणीव मात्र आम्हाला जाणवली. पाहूया कमबॅक करावा लागेल. प्रवेश आलाय. एक चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा परंतु प्रथमेशला 20 धावा कुठेतरी आल्यात आणि त्यामुळे जास्त धावा राहिलेल्या नाहीत. 18 बॉलमध्ये आता गरज आहे ती 21 धावांची. 21 रिक्वायर्ड नाव.
परंतु या धावा सुद्धा बऱ्याच वेळेला डिफेंड करता येऊ शकतात. त्यासाठी एक चांगलं षटक हवं आहे गणेशपुरीला. हलक्या हाताने खेळाचा प्रयत्न, इकडे मात्र चांगला बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रवेशला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आणि या षटकामध्ये जर विकेट आली, रोखता आलं तर ते चांगले राहील. थोडासा वेळ वाढेल परंतु शेवटपर्यंत मॅच नेण्याचा प्रयत्न मात्र करावा लागेल गणेशपुरीला. राऊंड स्टम्प्सनं ड्राईव्ह केला, अगदी सरळ बॅटनं आपण पाहतो. लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना सिंगल येत आहे, 1 रन. स्कोर मूव्स टू 21 नाव. 21 जावा. आपण पाहतोय प्रसिद्ध युट्यूबर मी बेलपाडकर, गणेशजी कोळी यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवर. पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये एक गावामधून फक्त एकच संघ खेळवला जाईल. ही सगळ्यात मोठी अपडेट आहे या स्पर्धेची. आणि अनेक जे संघ लेट आलेत ना, त्यांच्याकडे खास करून पाहिले जाईल. लेट मार्क त्याची नोंद करण्यात आलेली आहे. जे जे संघ उशिराने या स्पर्धेमध्ये पोहोचलेत, कुशल भगत आम्हाला सांगतात. ओ यावेळेस हुक केलाय, लॉंग लेगच्या वरतून खेचलाय, भन्नाट फटका, बॉल सीमा पार षटकार. सिद्धेश कोळी या, आपण या. झेल कोणी घेतला? थोडीशी शॉर्ट इंटरव्ह्यू होईल परंतु बक्षीस मिळेल. शोल्डर इंजरी आहे, थ्रो करता येत नाही परंतु झेल बरोबर टिपतोय. बाउन्सर मारला होता परंतु काय इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक खेळलाय मोनीश सुतार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे, शॉर्ट फायनलिंगला थांबवलाय. त्या ठिकाणी विकी आहेत, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 27 जाबा धाव फलकावर. अजून पण यश लाभलेलं नाहीये. मोनीश सुतारला थांबवणं थोडंसं जड जातोय. 8 बॉलमध्ये 26 धावांचं योगदान दिलंय मोनीश सुतारनं. आणि आमचे प्रेक्षक कमाल कॅच या सुजल यांच्या शुभासे आपण दिले 200 रुपयांचं कॅश प्राइज. हा चेंडू जोरदार अपील, परंतु अपील नाकारण्यात आले. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. कदाचित लेग स्टंप मिस झाला असता. चांगला निर्णय येत असताना लेजंड अंपायर शशी मेहर सर. समाधानजी कोळी यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. शॉट ऑफलाईन फटका फसलाय. ही संधी आहे इकडे मात्र, परंतु क्षेत्ररक्षकाला पोहोचता आलेलं नाहीये. ब्रेक थ्रू मिळाला असता इकडे मात्र. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, क्षेत्ररक्षण करत असताना एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स घ्यावे लागतील तरच कुठेतरी येणार. तर सहजासहजी विकेट्स टाकणारे नाही आहेत वाशीगावचे फलंदाज सलामीवीर. इकडे ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली जाते. 2 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर तब्बल 29 धावा. 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज. आणि संपूर्ण आयोजक टीम आपल्याला पाहायला मिळते. कुशलजी भगत, यंदाचं वर्ष कुशल भगत यांनी कुशलतेनं सांभाळलंय. त्यानंतर मंदार भगत आहेत, बाय आमचे साहिल भगत आहेत. संपूर्ण मॅनेजमेंट सांभाळत असताना. आणि या स्पर्धेचे प्रणेते व्हाईट टी शर्टमध्ये सचिन शेडघरत, स्पर्धेचे सर्वे सर्वा.
पहिला चेंडू यावेळेस मात्र अजित कोहलीचा डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता 11 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. त्यामुळे इथे लढावं लागेल गणेशपुरी संघाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आल्या होत्या. अन्यथा प्रथमेशच्या षटकामध्ये जर कमी धावा पाहायला मिळाल्या असत्या तर इकडे थोडंसं टेन्शनमध्ये जरूर असता वाशीगाव संघ, परंतु अजूनही सुस्थितीमध्ये आहे. अजितचा हा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला वेगवान स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता चौकार. चला, या गबान टीमचे कॅप्टन आपल्यासाठी कोच आहेत. बसण्यासाठी खास सोय आहे. पुढच्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे. हा स्क्वॉड आपण पाहतोय वाशीगाव संघाचा. रिलॅक्स मध्ये आहेत एकदम, कारण सध्याच्या घडीला खूप चांगली बॉलिंग केली. पहा प्रवीण, सुरुवात चांगली केली. खरं तर त्यांनी गोलंदाजी करत असताना हासरे चेहरे, व्हेरी स्माइलिंग फेसेस आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. अजितचा हा बॉल यॉर्क होता. काय चेंडू पडलाय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. प्रत्युत्तरच नव्हतं. सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फलंदाज मोनिश सुतारला निष्प्रभ करणारा चेंडू होता. परफेक्ट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. त्यामुळे रन मिळालेली नाहीये. हळूहळू पुढे लोटत असताना हा सामना गणेशपुरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जमेची बाब आहे वाशीगाव संघासाठी, कडे एकही विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये आणि त्यामुळं मजबूत स्थितीमध्ये 34 धावा झाल्यात, 0 विकेट. ओ यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलाय. वाडे शॉट वाईडिश लॉंगा बाउंड्री लाईनच्या वरतून मारलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता हा येतो षटकार. अँड स्कोर इज लेवल नाव. ओनली सिंगल रन नीडेड. फक्त एका धावेची गरज आहे. बॉल नवीनच दिला जाईल. चेंडू गेला की बघत बसायचं नाहीये, पाहिजेत तेवढे चेंडू आहेत. हळुवारपणे टाकलेला हा बॉल, थोडासा फिंगर रोल केले होते अजितनं. निर्धाव निघालाय. डॉट बॉल. 3 षटकांची समाप्ती. धाव फलकावर 40 धावा. 6 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 1 धाव काढावीच लागेल. सहा बॉल मध्ये 1 धाव असताना रायगड प्रीमियर लीग मध्ये बेलोलीच्या अजय पाटीलनं मात्र सामना जिंकवला होता. त्यामुळे क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. आणि इकडे मात्र पाहूया, रनआउटची शक्यता होती परंतु ती मावळले. सामना जिंकलाय रोनिक 11 वाशीगाव ब संघानं. हार्ड लक VRCC गणेशपुरी. आणि टॉस केला जाईल वाशीगाव ब आणि लगेचच गव्हाण या 2 संघाच्या दरम्यान. आणि मी विनंती करेन जीवनजी भगत यांना की आपण आपल्या शुभास्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. दुसऱ्या फेरीमधील असलेली दुसरी लढत. चला लवकर या कॅप्टन. आणि स्कोर कार्ड आपण पाहतोय, 1 मॅन शो राहिला. एकही विकेट मात्र मिळाली नाही ती प्रथमेश कोळीच्या VRCC गणेशपुरीला. चला कॅप्टन या लवकर आपण. वाशीगाव संघ कॅप्टन पाठवा प्लीज. बाकी सगळे हात